तेरे पास गिराक बहुत आएगा। कैसी माल भाई? आएगा। आता सामान वगैरे सगळं घेऊन आपला प्रोटीन सोर्स घेऊन वगैरे आपण अर्ध सामान घेतल्यानंतर भाई डायरेक्ट नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या भाईच्या चॅनलवरती. ठीक आहे, थर्ड ब्लॉग, तिसरा ब्लॉग येतो आपला. आजचा दिवस असा आहे की आपण थोडं मार्केटमध्ये जातं आपल्या या गणपतीचं सामान वगैरे घेण्यासाठी. त्याचा मग आपला एक ब्लॉग बनवून टाकूया मस्त. तेवढंच आपल्याला एक कंटेंट भेटेल. डेकोरेशनचं सामान, अजून काही गणपतीचे खडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात का ते बघूया. आणि मग जर स्वस्तामध्ये भेटले तर आपण उचलून पटपट निघू, कारण आधीच आपल्याला लेट झालं. आम्हाला जायचं होतं लवकर 10 वाजेपर्यंत, पण आपल्याला खूप जास्त लेट झालं. पटपट फास्ट ट्रेन पकडून आणि कंटिन्यू. उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे तेच सांगतो. मला जायचं कुठे, तुझ्या यायचं. आपला गाव जनता सामान येऊन झालंय बाई. खाली बुगटचे हे घेण्यापेक्षा असे हे फुलं घ्यायचे आणि बनवायचं स्वतः. अर्ध सामान घेतल्यानंतर भाई डायरेक्ट आपण उचलायला पोलीस आली. पूर्ण मार्केट खाली रप्पा रप जसे पोलीस आल्यावर. जाऊ दे, आपलं सामान तर भेटलं आपल्याला. अजून आपल्याला काय घ्यायचं, अजून फुलं विचार बघूया मस्तपैकी. गणपतीचं सामान घ्यायचं असेल तर CSTला यायचं आणि सामान घ्यायचं एकदम स्वस्तामध्ये मस्त. खाली फुकटचे 1000 रुपये. बरं भाई, ही फुलं बघूया कशी येतं. मार्केट अच्छी पूरा सामान एकदम मस्त. अपन को आवाज नहीं मिल गया सरक रहे भाई. आवाज में अपन को अपने को जो सामान चाहिए था भेटला आपल्याला. अजून आपल्याला काय बघायचं आहे, अजून भेजू समजत नाही घ्यायचं काय. 17-60 दुकानं असतात. 17-60 दुकानांमधलं काही समजत नाही नक्की काय घ्यायचं. हे घ्यायचं, ते घ्यायचं, ते घ्यायचं, कोणतं नक्की घ्यायचं. एवढं घेतलं तेवढं ठीक आहे. मजबूत खर्च झाला आहे. माझी घंटी झाली. घंटी बोलो काय, एक तर पावसात एक बरं आहे की पाऊस नाही आहे, ऊन भरपूर आहे भाई. मळवट वगैरे असते ना त्याला बरं झालं असतं. घंटी वगैरे लागेल. घंटी भाई कितीला आहे, कितने का? 5 कोई भी लो यहाँ पे. 100 में 5.
लास्ट साल मैंने 100 में 10 लिया था, होगा दादा, हो सकता है। तुम्हारे जैसे ही बंदा था। अभी कितने में दे रहे हो बताओ, दे रहे हो क्या? समझ लो 6 आएगा लास्ट में अच्छा। अबे 10 देना भाई। दादा हम लोग को 10 नहीं आता तो हमें कैसे देगा? बोल कितने में? 100 में 10 दे रहे हैं। ऊपर जैसा रख दिया कोई भी लो, ऐसा तो किया नहीं कि 100 का 4 है, 100 का 5 है, 100 का 3, ऐसे किया नहीं। अभी देख, अभी तू तेरे पास गिराक बहुत आएगा। कैसी माल भाई? आएगा भाई, ये मेरे को देख के नंबर आएगा। 5 है भाई, नंबर 5 दो 6 भाई जे ये दे, चल भाई 10 दे देंगे। नहीं तो मैं आपको मना। आपले गणपतीचं बऱ्यापैकी आपलं डेकोरेशन सामान तरी घेऊन झालं. बाकी तर लायटिंग वगैरे सगळं नंतर बघू. गणपतीचं डेकोरेशन सामानची शॉपिंग करणं म्हणजे भाई एक वेगळी मजा असते. गणपती जसे जवळ येतात ना एवढा आनंद होतो, मग काही कामावरती लक्ष लागत नाही. कधी गणपतीची शॉपिंग करतोय, कधी गणपतीचं डेकोरेशन इकडे सामान घेतोय रप आणि गावी गलटी मारतोय. आलोय कोणत्या रस्त्याने ते नाही समजा जायचं कुठे. आडशल माझ्या पिशवी आहे. अच्छा हां, बाकीचं नेक्स्ट जेव्हा आपला सुट्टी असेल तर सुट्टीचा विषय होतो, कारण जॉबवरून सुट्टी भेटत नाही. जेव्हा जेव्हा सुट्टी भेटते त्या टायमिंगला गणपतीच्या पिरियडमध्ये हेच असतं की चला शॉपिंग करायला जायचं आहे. गणपतीची शॉपिंग मस्तपैकी खरेदी झाली, बऱ्यापैकी खर्च पण झाला, पण हा खर्च वाटत नाही. गणपतीच्या टायमिंगमध्ये गणपतीसाठी खर्च करणं वर्षातून एकदा सण येतो आपला. पण मालवणी पब्लिकला माहितीच असेल गणपतीच्या टायमिंगला आपण दिल खोलून खर्च करतो. कोणत्या गोष्टीचा विचार नाही करायचा. जी वस्तू भेटेल त्या प्राईजला थोडीशी बार्गेनिंग करायची आणि उचलायची. गणपतीसाठी आहे भाई, मागे पुढे ना बघायचं, नुसता खर्च. आता नेक्स्ट मंडेला मित्रासोबत येऊन आपल्याला थोडं रायटिंग वगैरे बघायचे, रायटिंग शॉपिंग वगैरे करू आणि आपले लायटिंग वगैरे जे काय असेल ते डेकोरेशनसाठी ती बघू. म्हणजे मी लास्ट कुठून आलो होतो, कुठे जातो हा रस्ता कुठं जाते त्या व्हेईची त्यात जरी बाजारमध्ये आल्यानंतर रस्ते कुठं जातात ते नाही समजत. डोक्याचा भुगा हा तुम्हाला स्टेशनवर होतं. स्टेशन काय थोडी मोबाईल धापायची माझा इकडं भरोशाची माणसं नाही, पक्कन मारून जाते. हे वरती ऊन आहे, मजा येते. पण तुम्हाला पण मजा येते की सांगा फक्त. गणपती जेव्हा गणपती जवळ येतात तेव्हा तुम्हाला शॉपिंग करायला किती मजा येते. एक दिवस जो भेटतो ना त्या दिवशी वरतीच असतो, सुट्टीचा दिवस. का चला हे नुसती ढोऱ्यासारखी सुटली आहेत. मंगळवारची ढोरा सुटतात, रविवारची भाई इकडे काय गर्दी असेल. नशीब रविवारचा येत नाही. रविवारची तशी पण आपल्याला सुट्टी नसते. आपल्याला जेव्हा सुट्टी असते तेव्हा आपल्या मित्रांना सुट्टी नसते. हे आलं की दुःख आहे पाय. जेव्हा आपल्याला सुट्टी असते तेव्हा आपल्या मित्रांना सुट्टी असते. एकटाच फिरतो या बाजारात, याला भोकासारखा समजत नाही कुठं जातो काय घेतोय. मित्र असते तर जरा मजा मस्ती असते भाई, केंडी असतात. हा बाबा मस्त भाई. अशा बाजारांमध्ये भीती तर सध्या एकच आहे, लेडीज बाईक वगैरे कुठे चालवताना दिसते तर 4 हात 10 हात लांब राहा. ते बघताय तिकडे आणि येत या साईडला.
डेंजर भाई. मित्र भाऊ कोण समोर दिसली ना वाडी विडी बाईक चालवताना दात लांब होतो भाई. रिक्स नको, रिक्स घ्यायचीच नाही. 2 पायांमधला तिसरा पाय मोडून ठेवतील. कुठे चाललोय भाई काय घंटा नाही माहिती. स्टेशनचा रोड कुठे गेलाय काय माहिती नाही. नुसतं चाललोय. कुठं जातोय हे पण नाही माहिती. जाऊ कुठे चालत चालत कुठे जाते तिथं जाऊ. मेन रोडवरती आलो. भेटली रस्ता भेटला कुठून तरी कुठे यायचा. शोधत आलो का तरी. हे सामान घेऊन काय जायचं. काय काय घेतलं हे तुम्हाला गणपतीच्या दिवशी समजा. गणपतीच्या दिवशी जेव्हा आपण डेकोरेशन करू त्याचा ब्लॉग जेव्हा येईल ना. आता इथून पुढे तुम्हाला भरपूर ब्लॉग बघायला भेटतील. आणि आता आपल्याला लवकर निघायचं कारण जाऊन आपल्याला जिमला जायचं. नो डेज ऑफ. तर भीती आहे हे प्लॅस्टिक फाटायची. जे फोम घेतलेत ते रचकन कुठेतरी गाडीला बिलेला लागून फाटून जातील. नंतर मग मी बसेन इथेच खेळत त्यांच्याबरोबर. भाई आरामात जा. परत आपली मील घेऊन फिर तुमच्यासाठी ते गर्दी. नुसत्या गाड्या ते सामान. आणि त्या उन्हाने वैताग दिला. त्याने एक कंटाळा दिला सगळ्याला. भाई बरोबर जातो ना जायचं कुठं बस. पब्लिक जाऊन आता पहिला पटपट आपण मील घेऊन सरळ टीमसाठी निघूयात. आज आपलं चेस्ट अँड शोल्डर्स त्यामुळे तगडा वर्कआउट करायचं. इकडे जाऊन काय शूट करायला भेटलं तर बघू. कारण ह्या टायमिंगला आता 6 वाजत आले. 6 वाजलेत आय थिंक सो. 6 वाजून गेले. त्यामुळे गर्दी खूप जास्त असते. शूट करायला भेटत नाही. आणि ते कॅमेरा काढल्यानंतर मग आधी खबरचं लवडं लागतात. कसं तरी वाटतं. लोक बघत वाटतं असं काय करोडाचा हिरा बिरा चोरून आणला आहे मी. असं जिममध्ये कॅमेरा बाहेर काढल्यानंतर त्यामुळे थोडं असं निर्लज्ज आहे आपण. त्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही. तरी पण चला निघू पटपट घरी पोचू. घरी जाऊन मील घेऊ आणि जिम घेऊ. बाई मार्केटवरून आल्यानंतर जस्ट आता चालतो जिमला. मागासपासून जिम बिम करूया. नंतर ब्लॉग एंड करूया आपण मस्त. पब्लिक जिम करून झाली. आजचा वर्कआउट एकदम तगडा झाला. आता सामान वगैरे सगळं घेऊन आपला प्रोटीन सोर्स घेऊन वगैरे आपण चाललो आहे आता घरी. घरी जाऊन की आपली रातची मील बनवू खाऊ आणि उद्या परत आपल्या रुटीनवरती. आजचा ब्लॉग जो होता तो लवकरच येईल. बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. गणपतीचे आता सगळे ब्लॉग येणार आहेत.
जसं जसं आता गणपतीचे दिवस जवळ येतात आतुरता वाढत चालली. गणपतीच्या दिवशी गणपती डेकोरेशनचं सगळे ब्लॉग्स वगैरे बाकी पुढे पुढे ब्लॉग्स कसे येतील ते तुम्ही दिसेलच येईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती बाकीचे व्हिडिओज आपले. चला तर मग आता इथेच आपला व्हिडिओ आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण एंड करतो. टेक केअर.